नमस्कार मित्रांनो. आजचा एक महत्त्वपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. जसं की मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वपूर्ण योजना राबवली जात आहे. तर मित्रांनो या योजनेची ऑफिशियलरित्या आता ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म हे सुरू करण्यात आलेले आहे. तर यासाठी जी काही ॲप्लिकेशन आहे ऑनलाईन पद्धतीने ते लॉन्च करण्यात आलेलं आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत, ऑनलाईन पद्धतीने या ॲपद्वारे या ॲपचं नाव आहे नारी शक्ती दूत. या ॲपद्वारे ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे फिलअप करायचे त्याची A to Z स्टेप बाय स्टेप माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सर्वांचे खूप मोठ्या प्रमाणात क्वेश्चन पडले होते, भाई नेमका आता कधीपासून या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ऑफलाईन तर तसे सुरू झाले होते, परंतु ऑनलाईन अर्ज केला तर लवकरात लवकर तुमचा अर्ज अप्रूव्ह केला जातो. तर मित्रांनो टेन्शन घेऊ नका, ऑनलाईन फॉर्म हे आजपासून सुरू झालेले 3 जुलै 2024 पासून ऑनलाईन फॉर्म ॲप्लिकेशनद्वारे सुरू झालेले आहे. चला तर आता कोणताही वेळ टाइमपास न करता ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे फिलअप करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर यायचं. इथे आल्यानंतर इथे तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करायचं. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर इथे सर्च बारमध्ये तुम्हाला नारी शक्ती दूत हे तुम्हाला टाईप करायचे. टाईप केल्यानंतर एक नंबरलाच ॲप दिसून जाईल तुम्हाला नारी शक्ती दूत. अशा प्रकारे हे ॲप असणार आहे. जर ॲप तुम्हाला ऑनलाईन भेटलं नाही तर लिंक मी तुम्हाला याची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली हे ॲप डाउनलोड करू शकता. तर इथे पाहू शकता फक्त एका दिवसामध्ये 1 मिलियनपेक्षा जास्त डाउनलोड इथे झालेले आहे. तर हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत ॲप हे इन्स्टॉल होण्यास सुरुवात होईल. लक्षात घ्या मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे. तर या योजनेअंतर्गत महिलांना आता प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की प्रत्येक महिलांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या योजनेअंतर्गत फायदा होईल. तर इथे तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन हे सक्सेसफुली इन्स्टॉल झालेलं आहे. इथे तुम्हाला फक्त ओपनवर क्लिक करायचं आहे. ओपनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्मचा डॅशबोर्ड तुम्हाला इथे दाखवलं जाईल. तर इथे काय आहे, नारी शक्ती दूत या ॲपमध्ये आपले स्वागत आहे. तर इथे तुम्हाला ही संपूर्ण माहिती दाखवली जाईल. ही डन करा. डन केल्यानंतर इथे आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे. म्हणजेच महिलेचा जो काही चालू मोबाईल क्रमांक असेल त्या मोबाईल नंबरनं तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे. तर इथे तुम्हाला तुमचा 10 अंकी चालू मोबाईल क्रमांक तुम्हाला ते एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन यावर तुम्हाला एक्सेप्टवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला स्वीकारा यावर क्लिक करायचं आहे आणि लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काय मोबाईल नंबर एंटर केला असाल त्याच्यावर एक OTP जाईल. नमस्कार मित्रांनो, तर अशा प्रकारे लॉग इन केल्यानंतर OTP वगैरे एंटर केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला प्रोफाईल अपूर्ण इथे दाखवले जाईल. तुमची प्रोफाईल अपूर्ण आहे, कृपया प्रथम तुमची प्रोफाईल अपडेट करा. तर इथे तुम्हाला आपली माहिती भरण्यासाठी इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे संपूर्ण महिलेचं नाव, महिलेची मेल ID, महिला ज्या डिस्ट्रिक्टमधून आहे म्हणजे तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमधून जिल्ह्यामधून आहात तो जिल्हा सिलेक्ट करायचा. नंतर इथे तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा. नंतर इथे तुम्हाला तुमची जी काही नारी शक्ती टाईप आहे, आता याच्यात विविध टाईप्स आहेत. सामान्य महिला म्हणजे एकदम सामान्य महिला तुम्ही आहात, समूह संसाधन व्यक्ती आहात, बचत गट अध्यक्ष आहात, बचत गट सचिव आहात, बचत गट सदस्य, गृहिणी, अंगणवाडिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू, जे काही असेल ते तुम्हाला इथे तुमची नारी शक्ती टाईप तुम्हाला ते सिलेक्ट करायची. महिलेची नारी शक्ती ते टाईप इथे सिलेक्ट करायचं आहे. तर सामान्य महिला असेल तर सामान्य करा किंवा गृहिणी असेल तर गृहिणीवर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर अपडेट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अपडेट या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता अशा प्रकारे तुमची प्रोफाईल अपडेट झालेली तुम्हाला इथे दिसून जाईल. मित्रांनो, हा व्हिडिओ लेट बनवण्याचा उद्देश असा आहे की कालपासून ही ॲप ही चालू झाली होती, परंतु यामध्ये एवढे डाउनलोड झाले त्याच्यामुळे पूर्ण ॲपच क्रॅश झाली होती, ॲप चालत नव्हती बरोबर. तर हा जो काही व्हिडिओ आहे आता मी नंतर बनवत आहे, कारण की हा व्हिडिओ मी काल ट्राय केला होता पण बनत नव्हता, तर आज ट्राय करतो आहे. होतं आहे आता सध्या. तर लवकरात लवकर जेवढं लवकर होईल तेवढं लवकर तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे. तर अशा प्रकारे तुमची प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर इथे तुम्हाला खाली 4 ऑप्शन तिथे दाखवले जातील. नारी शक्ती दूत योजना आणि यापूर्वी केलेला अर्ज. तर इथे तुम्हाला नारी शक्ती दूत यावर यायचे. इथे आल्यानंतर इथे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नवीन आलेली योजना इथे दाखवली जाईल. या योजनेवर फक्त सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं. तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं ॲप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला दिसून जाईल. तर इथे आल्यानंतर सर्वात अगोदर महिलेचे संपूर्ण नाव तुम्हाला इथे एंटर करायचं. जसे आधार कार्डवर नाव असेल महिलेचं नाव इथे एंटर करायचं. नंतर इथे पतीचे किंवा वडिलांचे नाव तुम्हाला ते एंटर करायचं आहे. जर
महिला अविवाहित असेल तर इथे पतीचा नाव एंटर करा. जर महिला अविवाहित असेल तर इथे पतीच्या जागी वडील सिलेक्ट करायचे आणि वडिलांचे संपूर्ण नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. नंतर आहे जन्मदिनांक. इथे तुम्हाला तुमची महिलेची संपूर्ण तारीख एंटर करायची आहे. अगदी ॲक्युरेट तुम्हाला इथे जन्मतारीख एंटर करायची आहे, जसे आधार कार्ड असेल तसे. नंतर आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता. तर इथे तुम्हाला तुमच्या महिलेचा संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. ॲड्रेस एंटर केल्यानंतर इथे जन्माचे ठिकाण सिलेक्ट करायचे, ज्या ठिकाणी महिलेचा जन्म झाला होता. जन्म झालेला संपूर्ण माहिती इथे एंटर करायची आहे, म्हणजे ज्या ठिकाणी जन्म झाला त्या जिल्ह्याचं नाव, नंतर त्या तालुक्याचं नाव ज्या ठिकाणी जन्म झाला, नंतर त्या शहराचं गावाचं नाव ज्या ठिकाणी तुमच्या महिलेचा जन्म झाला आहे, नंतर ग्रामपंचायतीचं नाव. अशा प्रकारची संपूर्ण पिनकोड सहित माहिती तुम्हाला इथे एंटर करायची आहे. नंतर आहे मोबाईल क्रमांक. इथे तुम्हाला तुमच्या चालू दहांची मोबाईल क्रमांक एंटर करायचा आहे, जेणेकरून फ्युचर्समध्ये जे पण अपडेट होतील डायरेक्ट तुम्ही प्रोव्हाइड केलेला मोबाईल नंबर येत राहतील. नंतर इथे महिलेचा संपूर्ण आधार क्रमांक, आधार नंबर एंटर केल्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणारा आर्थिक योजनेचा लाभ घेतला आहे. जर महिलेने या योजनेअंतर्गत किंवा अदर कोणत्या योजनेअंतर्गत लाभ घेतला असेल तर इथे तुम्हाला होयवर क्लिक करायचे. जर नसेल तर नाहीवर सिम्पली क्लिक करायचे. सिम्पली नाहीवर क्लिक करा. नाहीवर क्लिक केल्यानंतर या योजनेची थोडीफार माहिती तुम्हाला दाखवली जाईल. नंतर इथे तुम्हाला वैवाहिक स्थिती, इथे तुमची वैवाहिक स्थिती सिलेक्ट करायची. तुम्ही विवाहित आहात, अविवाहित आहात, विधवा, परिपक्वता, निराधार, गटस्थिती जे काय असेल ते तुम्हाला ते सिलेक्ट करायचे. तर इथे अविवाहित असाल तरी तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज इथे करू शकता. नंतर आहे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव. तर इथे तुम्हाला फक्त तुमचे लग्नापूर्वीचे नाव तुम्हाला इथे एंटर करायचे आहे. नंतर आहे जन्म, महिलेचा जन्म महिलेचा जन्म परप्रांतीयात झाला आहे का, म्हणजेच महिलेचा जन्म जर दुसऱ्या राज्यामध्ये झाला असेल, महाराष्ट्र राज्यामध्ये जन्म झाला नसेल तरी इथे तुम्हाला होयवर क्लिक करायचे. जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचा जन्म झाला असेल तर नाहीवर क्लिक करू शकता. नंतर आहे अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचे तपशील तुम्हाला ते एंटर करायचे. यामध्ये अजून एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे मित्रांनो, जर महिलेचा जन्म दुसऱ्या राज्यामध्ये झाला असेल आणि महिला महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन राहत असेल तर इथे त्यांना हो इथे क्लिक करावे लागेल. नंतर आहे अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचे तपशील. आता इथे तुम्हाला महिलेचे संपूर्ण बँक अकाउंट डिटेल इथे एंटर करायचे. ज्या बँकेचं अकाउंट आहे त्या बँकेचं नाव, नंतर त्या बँकेचा आधार, नंतर बँक खातेधारकाचे नाव म्हणजेच महिलेचे संपूर्ण नाव तिथे बँक पासबुक करावे. नंतर इथे तुम्हाला त्यांचा अकाउंट नंबर, इथे तुमचा अकाउंट नंबर एंटर केल्यानंतर इथे तुमचा IFSC कोड जो त्या बँकेचा IFSC कोड असेल तो, अशा प्रकारची संपूर्ण माहिती अगदी ॲक्युरेट तुम्हाला ते एंटर करायची. कारण की जे काय पैसे असणार आहेत 1500 रुपये प्रत्येक महिन्याला येणार आहेत ते तुमच्या डायरेक्ट बँक अकाउंटवर ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केले जातात. त्यासाठी बँक अकाउंट डिटेल तुम्हाला ॲक्युरेट तुम्हाला ते एंटर करायचं आहे. नंतर आधार कार्ड क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का, तर इथे तुम्हाला होयवर क्लिक करायचं. जर तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवर ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केले जाणार नाही, विधाऊट तुम्हाला ते लक्षात घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर आता नंतरचा ऑप्शन आहे अपलोड डॉक्युमेंट. आता यासाठी जे काय आवश्यक डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितले होते, आता ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला जे अपलोड करायचे. तर यामध्ये काय आहे, तिथे सर्वात अगोदर महिलेचे आधार कार्ड अपलोड करण्यासाठी आधार कार्डवर सिम्पली क्लिक करा. आधार कार्डवर सिम्पली क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला लाईव्ह फोटो काढायचा असेल तर आधार कार्डचा तिथे तुम्ही कॅमेरावर क्लिक करून लाईव्ह फोटो काढू शकता. जर तुमच्या गॅलरीमध्ये आधार कार्डचा फोटो असेल तर गॅलरी क्लिक करा आणि जिथे काही फोटो असेल ते फोटो सिलेक्ट करून अपलोड करा. नंतर आहे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेचा दाखला. आता मी तुम्हाला रहिवासी दाखला म्हणून ते 3 डॉक्युमेंटपैकी कोणते एक डॉक्युमेंट महिला तिथे अपलोड करायचं आहे. एक तर रहिवासी दाखला, नाही तर जन्माचा दाखला किंवा TC, त्यापैकी कोणते एक डॉक्युमेंट तुम्हाला ते अपलोड करायचे आहे. जर तुमचे डॉक्युमेंट नसेल तर तुमच्या पतीचं डॉक्युमेंट जे काही आदिवासी प्रमाणपत्र असेल ते तुम्ही इथे अपलोड करू शकता. नंतर आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र. आता इथे तुम्हाला तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र पण अपलोड करायचं आहे. जर उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसेल तर इथे तुम्हाला तुमचे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड सुद्धा अपलोड करता येणार आहे. जर सध्या तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला अवेलेबल नसेल तर तुम्ही ते केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड सुद्धा अपलोड करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. नंतर आहे अर्जदाराचे हमीपत्र. आता इथे तुम्हाला हमीपत्र पण अपलोड करायचं. आता हे हमीपत्र कुठे भेटेल, आता हे हमीपत्र जे काय ते आपण महाराष्ट्र सरकारने जे काही GR अपलोड केला होता नवीन, त्या GR मध्ये दिलेलं आहे. तर मी GRची लिंक तशी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे पण तुम्ही हमीपत्र डाउनलोड करू शकता. मी स्क्रीनवर पण तुम्हाला शो करतो. अशा प्रकारे हमीपत्र असते. हेच हमीपत्र तुम्हाला याची प्रिंटआउट काढून ते हमीपत्र सिलेक्ट करायचे आणि इथे अपलोड करायचे आहे. नंतर आहे बँक पासबुक. आता महिलेचे बँक पासबुक तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे. ज्या बँकेची डिटेल तुम्ही ते एंटर केलेली आहे त्याच बँकेचे पासबुक तुम्हाला ते एंटर करायचे आहे. नंतर आहे महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्रे. जर महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल आणि
लग्न झाल्यानंतर महिला महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन राहत असेल तर त्यासाठी महिलेचा जे काही रहिवासी प्रमाणपत्र असेल ते जर नसेल तर इथे महिलेचा जन्म परप्रांतीय असल्यामुळे त्यांच्या जागी महिला पतीच्या कागदपत्र कोणते एक डॉक्युमेंट अपलोड करू शकतो. त्यामध्ये मतदान कार्ड, रहिवासी दाखला किंवा टी.सी. कोणाचा पतीचा. जेव्हा महिला ही परराज्यातील असेल, दुसऱ्या राज्यातील असेल आणि तिचं लग्न झाल्यानंतर ती पतीसोबत महाराष्ट्र राज्यात राहत असेल, अशा वेळी जर महिला अविवाहित असेल आणि महाराष्ट्रात राहत असेल तर तेव्हा कोणताही पर्याय त्यांना इथे दिलेला नाही. ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे. ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर शेवटी आहे अर्जदाराचा फोटो. तर इथे महिलेचा लाईव्ह फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी फक्त अर्जदारावर क्लिक करा. अर्जदाराचा फोटो इथे कॅमेरा ओपन झालेला दिसून येईल. तोच फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. अपलोड केल्यानंतर इथे तुम्हाला हमीपत्र जे काही एक्सेप्ट असेल त्याच्यावर त्या बॉक्सवर तुम्हाला ते क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक पॉपअप ओपन होईल. जे तुम्हाला हमीपत्र दाखले वाचा सगळं. ते तुम्हाला सगळं मान्य तुम्हाला इथे स्वीकारायचे. पाहू शकता स्वीकारल्यानंतर अशा प्रकारे एक्सेप्ट झालेलं दिसून येईल. एक्सेप्ट झाल्यानंतर इथे तुम्हाला माहिती ओपन करायची यावर फक्त सिम्पली क्लिक करायचे. यावर सिम्पली क्लिक केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाल्यानं तुम्हाला ते दिसून येईल. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने घरी बसून तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी योजना तर अशा प्रकारे अगदी घरी बसून सोप्या पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठेही अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला ती देण्याची मदत करेल. तर मी तुम्हाला अशा प्रकारे महत्त्वाचा अपडेट होतो. नक्की तुमच्यासाठी महत्त्वाचा अपडेट माहितीपूर्ण ठरले असतील. कारण की सर्व भरपूर केसेसचे महिलांचे क्वेश्चन आले होते की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म कधी सुरू होतील. तर मित्रांनो ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहे. ॲपसुद्धा आलेलं आहे. फक्त लक्षात घ्या हे ॲप कधी बंद पण पडू शकते कारण की सध्या खूप मोठ्या प्रमाणात डाटा यामध्ये सेव्ह केला जात आहे. त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर तुमचे जे काही ॲप्लिकेशन फॉर्म असतील ते लवकरात लवकर तुम्हाला फिलअप करायचे आणि लवकरात लवकर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अशा प्रकारे फिलअप करायचं आहे. तर मी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म फिलअप करत असताना जर तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. तर चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.